आणि ही गाठ नीट मारली नाही तर सगळं भवितव्य धोका. ते कसं काय? घरातच धोक्यात येऊ शकतं. ते कसं काय? घरात ये मग सांगितलं. हाफ चरडी. मी काय म्हणते शिवराम, ही हाफ चरडी घालून मी मोटारसायकल चालवू शकतो का? जमल काय? खटपटी चालवाय जमल काय? तुमच्याकडे काय म्हणून विचारलं? मला माहित नाही जमल काय. तर कसं झालं, मी मागं बसतो पाठीमागे. हा काय होतं, मागं बसलास ना खूप जे की नाही याला जो ते हायवे चालवायची सवय जो जोरात घेतो मग हसाला धरायला लागतं. वाऱ्यावर धरायला लागतं पण वाऱ्यावर गडबड होती सगळी. हा म्हणजे वारा शिरतो. आणि तू काय म्हणतोस, मी फटफटी चालवू शकतो का? आता तू म्हणतो फटफटी चालवू शकता. 2 हात जर टेरिंग वर गेले तर हा कोणी पकडायचा? त्याने काय फरक पडतो? समोर येणाऱ्याचा ऍक्सिडेंट होऊ शकतो. तो कसा काय? त्या गाडी बघितल्यानंतर त्या जिताल आहे, पण गाडी सोडून त्याची नजर इकडे तिकडे कुठे गेली तर त्या जागेवर तडपडून ठेवलं. ते कसं काय शिवराम? त्यालाच विचारायला तू का गेला? तो सांगाल मी फटफटी बघून गेलो का दुसरा काय? तेव्हाच कळेल त्याच्यामुळे तू गाडी चालवू शकतो. म्हणजे गाडी चालवू शकतो, पण 2 सुत्रीचं तुकडं घ्यायचं, नाहीतर चांगलं ताट रबर गिचकीचं घ्यायचं आणि ते लावून जायचं, नाही तर येस बांधून ठेवायचं. येस हाफ चरडी. बाकी ह्याचे उपयोग ह्याच्यात अडचण काहीच नाही. आजपर्यंत मला काही अडचण आलेली नाही. सगळे उपयोगाच आहे. काही करू शकतो, ह्या माडावर चढू शकतो. अरे वा, झाडावर चढू शकतो. पण खाली उभा नाही करायचा. खालच्याला विचारावं लागतं. एकदा याच्यात तर परत बरोबर येतच नाही. झाडावर चढू शकतो पण खाली उभं राहायचं नाही. जो कोण असेल त्याला करायचंच नाही. येस येस. पण एकट्याने नारळ काढायचं नंतर त्या राहू दे. बरं मी काय म्हणतो शिवराम, ही हाफ चरडी घालून मी कुठेही जाऊ शकतो. जगात कुठेही चंद्रावर पण जाऊ शकतो. येस. फक्त काळजी कुठं घ्यायची, नवीन घरा बांधलेली आहेत ना त्यांचीकडं घरकुलात टेन्शन नाही आहे. पण जी चकचकीत घरं बांधलेली आहेत ना तर हल्ली आरशासारखे लाद्या त्याने काय फरक पडतो? ते घरातले आजारी करू शकतात. कसं काय? बघा त्या पडवीत ही लादी कशी आहे. आपल्याला झेपणार आहे का त्यांना झेपणार आहे? काय शपथ, त्यांना जर झेपत असेल तर जायचं, नाही तर हा आवडूनच राहायचा. चहा पियायची वेळ आली तर हा सोडायचं नाही. येस म्हणजे मी कुठेही जाऊ शकतो. पण ह्याला सगळी जाम करूनच. येस हाफ चरडी. शिवराम मला 4 हाफ चरडे हवे. 5 देता. येस. पण ह्याचा विषय आता थांबू. काय शपथ देवाच्या ठिकाणी काय बोलतो बघा. कसं आहे माहिती, आज हा कामकाज वेगळा आहे. त्याच्यामुळे जेस्टीवर बोलू नको, मारतील लोक. नाही काय हे सगळं बोलून झाल्यावर आता येस लक्षात घे. तू मूल कशाला आलेला आहे? डॉक्युमेंटरी. कर आधी महत्वाचं. येस. त्याला इसार लागतो त्याला एवढं आवडला ना. अरे आम्हाला एवढं आवडलं, आम्ही आजपर्यंत सोडलेलं नाही. आम्ही ठरवून घातलेलं नाही. आजोबा पंजोबा सगळे घालत होते म्हणून आम्ही घालतो. म्हणजे परंपरा आहे. परंपरा आहे. बरेचसे सिरियल पण मध्यंतरी चालल्या होत्या. होती सनया होती एक मध्यंतरी. म्हणजे ती सनया एक भाग सोड लावलाय ना तुम्ही पण. ती पण माझं बघून घालायला लागलं होतं. गणपतीला सूर्या आलेलं मी गुन्हा घेऊन आली दादा. ती बघत तर काकानु लय भारी आहे म्हणते. मोकळे पण तिला म्हटलं तुझ्या घरात एसी लावलास, किती रुपये किंमत आहे म्हटलं. 40,000. 40,000. मी म्हटलं 40 रुपयात एसी पेक्षा कारा. म्हणजे हा मोकळेपणा. मला सांगतो दुसऱ्या दिवशी बसता मी टीव्हीवर बघितलं. हा म्हणजे तुमचं बघून ही घालायला लागली ती. असं नाही म्हणणार मी, पण तिला आवडलं. तिचं चिटवेरी बिटवेरी होतं, माझं पटीरी आहे. असं ते हरकत विषय तो नाही. म्हणून मुद्दा तुझं डॉक्युमेंटरी तयारी बनवायला जाऊया. येस येस. तिथं देवलात तात्या तुझ्यासाठी सगळी तयारी करतोय. देवलात काय करायचं? नाकाची जाकडी तुला बघायची. येस. त्याच्या मला जाकडी बघूया. मंडळी जाऊ नका, हा माणूस लय डेंजर आहे. नको नको नाही मला जपणारा नाही. आणि माझी बायको एकटी, तुम्हाला माहिती आहे बघायचं विषय. काय परत सांगत नाही म्हणून
याला तातीची तब्येत येतो पटकन आला जाऊ नका कुठे आहेत ना सगळे आहेत ना मागचे सगळे असंच राहा हलू नका ओल झालेलं आहे सगळं हल्लं की परत चिकचिकी घायला जाणवायला लागेल तुम्हाला त्याच्यामुळे हलू नका ह्याला पटकन तातीच्या तब्येत येतो आलो वाचव तू काय पायात गोल आलं मगाशी पोटची ओलाला तर पायाची ओली अरे आता हा का आपला नाशियाचं वय आहे काय मला सांग वय नाही पण खाज आहे ना हा देऊ दे चांगली खाल याला हो नाचना कुठला पाय वाकडा वाकडा हे बा जागर म्हण्या Yes. क्या बात आहे जबरदस्त आहे कोकणातली जाकडी जाकडी येस अरे बा आमच्या कोकणातली खैरी पण लोकला घेतलीस ना तर ती कशी आहे कशी आहे अकरी जाऊ मरणाच्या बाहेर बेपाट. काय म्हणालात ताते कॉमन गेला कळलं नाही त्याला परिस्थिती आमच्या कोकणातली खैली पण लोकाला घेतलीस ती कशी आहे कशी आहे अकरी जाऊ मरणाच्या बाहेर बेपाट. अकरीत मरणाच्या बाहेर बेपाट. ए बाबा आम्ही काय सांगता बाय काय फील वाटतो साहेब येस आदरान बोलायचं येस आमच्या कोकणातली खैली पण लोकाला घेतलीस ती कशी आहे कशी आहे अकरी सो मनाच्या बाहेर बेपाट. आता बादशाला पण कळेल तात्या अकरीत मरणाच्या बाहेर व्यापाट इथपर्यंत ठीक आहे हा. पण हे झोप काय मध्ये आता डोलं कशाला बाहेर आले काय पण विचारतो तुला कळत नाही पाहुण्यासमोर आपण कसं बोलावं असं बोलता बोलताच व्हायचं त्याला आपण तरी काय करणार येत नाही मग नाव बनायचं मग कसा आवडणार कसं आवडणार मी मगापासून सगळं सांभाळून घेतलं होतं सांभाळून तू नको तिथं शेण खाली आता कसं सांगायचं तर बघ तर मी बघता जमल तुला मी करता फक्त मध्ये बोललो हा व्यवस्थित घे. जमतंय ना कुठून आले हो तुम्ही बापसाकडून आला इसे काय तू विचारतोस काय मुलात गाभा विषयाचा तुझ्या घ्या गावात आवाज प्रश्न काय आहे तुमचा मेरा पाकरू चांगला व्हॉट्स झो व्हॉट्स झो इंग्लिश झो म्हणजे काय इंग्लिश विचार झो म्हणजे काय येस बघत ना शुद्धता शब्दातली शुद्धता काय असते तुझ्याशी शुद्ध बोललं पाहिजे येस कुठे तर तुझा प्रश्न आहे झो म्हणजे काय विषय भर टाकतोय माझं चालायला लागलं की तू व्हॉट चेपतो
असू नको हे रिक्षावाल्या. रिक्षावाले सगळी गाडी कसं गाव ठेवतात रे. त्याला वाटतंय अध्यक्ष जिल्हा परिषदचे अध्यक्ष तरी होईल असं नाही. हे इथं आलेल्या म्हणून सांगतो, इथं 2-3 अशी माणसं आहेत त्यांनी आम्ही केलेल्यापेक्षा कार्यक्रम जास्ती बघितलेला आहे. माझरं गाव तुम्हाला माहितीये कुठं आहे का? डावकोल. तिकडनं हा रिक्षेवाला आलेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा. हा इथं टाळे घेऊन आलेला आहे. म्हणजे हा एका घरात ठेवीत नाही म्हणून येता बा कसा 30-40 कार्यक्रम बघितला नाही. आणि हे निवडीतले पोगजे कुठं असल भागरत कार्यक्रम बघायला म्हणतात. तुमचा एक कार्यक्रम बघितला की 1 महिना आमचा चांगला जातो. एकदा ह्या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. एकदा तुमचा सत्कार करणार आम्ही. हा विषय काय होता? झो म्हणजे झो ऐकून ठेवा नीट, हा महत्वाचा आहे. तर झो म्हणजे काय? येस. जसं इंग्लिश मध्ये सो असतं माहिती तुला? सो सो येस. जसं तुमचं इंग्लिश मध्ये येस सो तसं आमचं झेडो झो. काय काय पण सांगतो काय यशवंतवानी झेडवो झो. मी बरोबर आणला होता. काय बरोबर आणला तू होता? कधी बॉम्बाटला असाने वाटवला एकदा आपण चूक करायची. मी आणत होतो का? मग काय पण सांगशील आता पाहुणा आले काय सांगितलं जाईल? कोणाला सांगतो? नाही तर काय माझी जवळ सोडून गेलो. मला माहिती पाहुणा आहे. मी सांगता बरोबर मला बरोबर कधी नाही. बघ तुला विषय काय आहे? व्हॉट्स झो. काच विषय मग तुला काय वाटेल इतका वेळेला प्रश्न बदलत? मला असं मी सांगतो काय तू शाळेत गेलास? येस गेलो. तुला कुलकर्णी मुलगी होते इथं होतं आमची असायलाच गेलेला आहे. असू शकतो. वाटतं कपड्यावर गेलेला असू शकतो. थोडं असू शकतो. मला वाटलं हा शाळेत गेला सांगितलं त्या माझं चाललंय. तुझं पुढे येतं मी चालू ठेवलं. तू शाळेत गेली? येस. तुला मराठी होतं? होतं म्हणतो. तुला मराठी पण होतं. त्याच्यात व्याकरण होतं? होतं ना ते. त्याच्यात क्रियापद येस होतं. तर आमचं क्रियापद आहे. क्रियापद झो ते कसं काय? आता मरतोय. मगाशी फक्त मी ही सुरुवात केली चड्डीची. पुरी काढून लावायची इथे म्हणजे शपथ बघत होता तुम्ही. प्रश्नावर प्रश्न प्रश्नावर प्रश्न नाडीपर्यंत आला होता. सगळं सांगितलं. आता तू मरतो. आता तुला सगळं क्रियापदाचं कामकाज काय तर सांगायला शांत काय क्रियापद कसं काय क्रियापदाचं काम काय काम? क्रियापदाचं काम काय शब्द वाचो. शब्द पण ते कसं काय? प्रश्न तो उत्तर काय. आता भाया पारगाय तुम्ही इंग्लिश मध्ये कसं म्हणता? दॅट इज द बॉय. द बॉय काय म्हणता? द बॉय. मराठीत कर. मराठीत तो मुलगा. मुलपुलीत आणि पुलपुली. पुलपुली शब्दाला वाक्याला जोरच काय त्याची हे काय आमच्याकडच्या खायला पण पोर गेले याच्यात. आज काय रे हाच होता. दुसरा असूच शकत नाही. वा तात्या काय शब्दाला जोर आहे. म्हणजे हाच होता. तात्या गाव हाच होता. हाच होता. हाच होता. म्हणजे त्याच्या प्रत्येक वेळी म्हणायचं हाच होता तो. ताडक्यात मारते. सगळीकडे नाही वापरायचं. हे क्रियापद आहे तर खैलीकडे वापरायचं तो ठरलेला. येस येस फिश फिश करतील तर आमच्या कोकणातली लोकांना कसे जो मार राजा वा हा एकच दिली समजा हा का 2-4 घेऊन आला आहे? हा 2-4 आहेत ना. मग पिलवरती की पिलवण आम्हाला काय झप नाही. एक काम करते. काय घातलेलं काय जो काय झालं लिचाटलेलं आहे सगळं. मेची म्हणता बरोबर आहे. पण हा कोणत्यासाठी पॅन्ट आणि सगळं का भिजलं तर निघल काय रे? त्याला हाय त्याच्याकडे कला आहे त्याचा. होय काय? मग पिशव्या घालतात पायात आणि काढतात काय सर. होय काय? सगळ्यावर ते संशोधन केलं. तर मरुदे मी काय सांगतात ऐकून घे. तू एक काम कर. तू वाडीत जा आणि सगळ्या पोरांना जमव द्यावला. त्याला आपण नमान दाखवूया आपल्याकडचं. वाटले किती काय अरे असं दे रे. गणपतीचे दिवस आहे आता काय. हा वय आलाय ना.
तुझा सगळ्यांना जमव, मी औषधाला घेऊन येतात. तुला लागलाय फुल नको तिच्या नादास लागला अरे बाबा त्या कांबेरूत का सगळे शूटिंग करणार आहे, सगळ्या जगात जाणार आहे आपण. उठूक का फुटूक काय म्हणतो. मला आता वेळ नाही. अरे आपण जायचं नव्हे, आता कापायचे भाता नव्हे, फक्त शूटिंग करून देणार. हा सगळ्या पोरांना जमव, सगळं कोणी दाड्या बिड्या केला ते सगळ्या भाजवून घे, सगळ्यांना जमा केला. पेटीस दाखवायची, साधारण दाखवायचं. साधारण काळजी करू नको. फक्त माधूचा बोर येऊ शकत नाही. त्याला काय झालं तर गलू झालाय तुला सांगितलं. गलू झालं म्हणजे काय, तुला पण आधी कळतं काही करतो. अरे त्या माधूचा बोर महत्वाचा आहे, चाली बिली का मारतो. नाही येऊ शकत. का नाही येऊ शकत, तू जाऊन बघ ना. तू जुना जाणता माणूस, तुला बघता येत नाही काय. मी बघून आला म्हणून सांगताय ना. काय बघून आला. मी घरात गेला तेव्हा बाजूला हाक मारताय. बाजू म्हटलं बाबू चुलीशी आहे म्हणतो. बाबू चुलीशी म्हटलं काय रे आज असं का घरात आहे, जेवण करायला कोण नाही. तो गलू झालाय. म्हटलं बाबू बाबू हे बाबू हे बाबू बाबू शपथ एवढाच आवाज बाबू एवढाच म्हणतो. म्हटलं काय झालं. आज गेलो जसा आज गेलो ना असं भीतीला 2 पाय लावले आणि चुलीत निकार रसरशी आणि हा गलू शेकवी. गलू झालाय काय नेमकं. येस का काय शिवराम व्हॉट्स गलू. सांग आता गलू सांगू. काय आता मग कशा इथे काय दिला. गलू धिस इज अ बारका. कसा होता तो सांग म्हणजे कळेल. त्या गलू असं होतं की मरणाचा आबं खायचं नाही ते रोवणीवरची कावटा. मग कुठनं तरी एक दिवस बाहेर पडतं. काकू बरोबर आहे ना. तसं ना बरं त्याची पण प्रकार आहेत मोठमोठे. म्हणजे एक सातेरू आहे, मातेरू आहे, तरी बरेच आहे. काय खाशील आणि किती पट खाशील त्याच्यावर. हे गलवाच्या कथा तू आम्हाला शिकवू. अरे गलू होन केवढं हा आवल्या एवढं गलू होय. काय त्याला सांगतो त्या पोरगा शिकवते फिरकवते. गलू बघून ये. काय बघून ये गलू. मी खोटा बोलणार नाही. मी त्याचं गलू बघितलं ना तू घाबारशील. काय मी आला सांगतो शिमला एवढं गलू काय आज घरात तुला सांगतो शिकवत होते मी खाल्ली नाही. माझी वासना गेली तिच्यावरची. शपथ तुझी वाजता गेली बरोबर. ह्याची काय वाजता आली काय मी आला सांगतो. तुला सांगताय ताई येऊ शकत नाही. येऊ शकत नाही. भाऊ तुम्हाला मी काय म्हणतो गलू. ओ हसण्यावर त्यांना काही महत्वाचं आहे. गलू एवढं आवल्या एवढं होन होन लिंबू एवढं चिपळा एवढं. तिची नंतरच्या गोष्टी सांगतो. काय येत होता तिथं ह्या आपल्या कुठं तला येतं त्या तल्याजवळ मला इथं फुकट द्यायची बोल मी तरी घेतली. तुला सांगतो तू सांग बघ काय गलू शपथ. डॉक्टरच्याकडे जाऊन आणलेला त्याला पण त्याला काय सांगितलं डॉक्टरनी ती पिलायची टूप द्यायला नाही एवढी मोठी आणि काल्या गोल्या दिला नाही सगळ्या जाड अशा सगळ्या आटलीसारखी गोली एवढी लांब. शपथ म्हटलं ह कुणी ना लावणार. तर म्हणाला चांगला माणूस बघून लाव. तर तुला बोलवला नाही त्या गावकरी तुला पण तास गाव आता काय करणार. काय नाही पण तात्या व्हॉट्स गलू. तुला झालं ना गलू म्हणजे गलू. त्याला अजून अनुभव नाही आहे. आता तू काय करत हा पावसाळ्यात नाला आहेस ना उन्हाळ्याच्या टायमाला मे महिन्यात तुला आंब खायला घालता. हा म्हणजे तुला गलू खायचीकडनं बाहेर येतात. आता बघितलीस आमच्याकडची जाकडी. जाकडी जाकडी कशी सगळी मॉडर्न व्हायचं. मॉडर्न म्हणजे आधुनिक. तात्या आधुनिक आधुनिक आवाज कोकणात आम्ही सांगू तर येस स्वतःची पातळायची मॉडर्न. भाऊ मॉडर्न ताई मॉडर्न असा सगळ्याला सांगितलं आणि घर घातलं. सॉरी तात्या. काय मी आम्हाला सांगतो तर आमच्या घरात आम्ही जाकडी करायची ती कशी कशी बघण्यासाठी. हा होय आमचे जयेश देसाई आलेले आहेत दापोल्यातनं माधुऱ्यातनं. त्यांनी माझ्या सगळ्या कार्यक्रमासाठी 500 रुपयाच्या वस्तीला जोरदार टाळ्या होत्या त्यांच्यासाठी.
आमच्या घरात आम्ही जाकडी करायची कशी कशी बघण्यास आमचं असं 5-6 पोर गोलगोल मिळून नाचायचे. पोर मधी व्हाय आमचा जयराम ढोलकी घेऊन अरे वा. बाजूला शिवराम ढोलकी सैरी मारायचा आणि आम्ही जाकडीला सुरुवाती करायची कशी गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर आणि गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हॅलो हाय हॅलो हॅलो हे का सुटी करतो तुम्हाला कळत नाही काय काय त्याला भोकवा हातात आणि मग आम्ही जाफरीला सुरुवाती कशी करता कशी गणा धावरे गणा पावरे वा तात्या क्या बात आहे गणा धावरे गणा पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शकाला धावरे गणा धावरे गणा धावरे गणा धावरे गणा धावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शकाला धावरे गणा धावरे गणा धावरे गणा धावरे गणा धावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शकाला धावरे तू दर्शकाला धावरे तू दर्शकाला धावरे अरे सगळे जाऊन घराशी झोपले तू काय इथं खचित राहिला हाय अडकलास की काय तात्या काय जबरदस्त डान्स पण तात्या हा डान्स चालू असताना मागचा भाग पाठी का पुढचा पुढं काढता येत नाही ना म्हणून मागे आमच्या पोखतातली लोक पिलवण सौकती पिलवण आहे. अरे बा आमचं कोकण आहे इथं सगळं व्यवस्थित जपून राहायला लागतं. हे नव्हे तुला काय वाटलं घरून बागाशी बघतच ना त्याच्याविषयी पण भारी भारी आमची इकडे आहे. होय काय नक्की मालिका काढली जीवाली त्याच्यावर काय जकीन माहिती का तुला काय जखम झाले बा जखमी आहेत आमच्याकडे होतात की रस्त्या नसते सगळीकडे हॉरर फिल्म काय हॉरर फिल्म हारला नव्हे भीतीदायक तेच जकीन काकीनूच ह्याला सांगू काय जखनीचा अरे जकीन आहे ना आमच्या इथं बाहेर तेलके तिथं त्या टनला आहे जखीनी हो काय हा तुला सांगतो एकदा काय झालं माहितीये काय माझा इथे मित्र आहे रामानी गणेश रामानी त्याच्या लग्नाचं जेवण करायला उदय पाटील मला म्हटले तात्या तूच या हवं म्हणजे तुम्ही जेवण पण बनवतो जेवण म्हणजे रेस्टॉरंट पंचक्रोशीत
मग इकडे कशाला आले? हा रात्रीच्या टायमाला हा करता असं हा तुझ्या लग्नाचं जेवण सांग मला घालायला. येस. लग्न झालंय तुझं? नो नो. एकोशी दिसतोय तू. पण गावचं गावलं एकोशी दा नकोशी होतं का एकोशी? काय त्याला सगळी एसी करतोय. पाटीसाहेब मला म्हटलं हलत करणीचं जेवण तात्या तूच करूया होस. येस. मग ओले मटणाचं जेवण करायला मी आला आणि सगळं जेवण बिवण आटपलं आणि आपली सायकल घेतली आणि मी निघालो. तर सगळं मला लोक सांगित तात्या आत्ता जाऊ नको सकाळी जा तिथं जकीन तुला गाव आहे. जखीन. हा म्हटलं जकीन काय घेऊन बसले काही बटाटकी सरळ किल्ली आहे. बघ बघ म्हटलं काळजी कशा करता बाय मी आहे ना. आणि मी निघालो सायकल घेऊन आपल्या हातातनं निघालेला होतो आणि त्या टर्नला आलो आणि माना पण जरा आहे ना म्हणजे कसंच व्हायला लागला. म्हणजे मी घाबरलेला नाही पण वाईस भी आलो. घाबरलेला नाही पण वाईस भी आलो. आणि त्या टर्नला आपला हळूहळू बॅटरी गटक्यात लावलेली आणि टर्नला हलवली कापकर पुढे उडी मारला ना जखीन. जखीन पुढ्यात उडी मार. पुढ्यात गाऊन घातलेली जखीन माझ्या आली पुढ्यात उभी राहिली. गाऊन घातलेली? गाऊन घातलेली जखीन आधुनिक जखीन उभी राहिली पुढ्यात आणि माझ्याकडे बघायला लागली. जखीन माझ्याकडे बघी मी जखीनीकडे बघी. हा जखीन माझ्याकडे बघी मी जखीनीकडे बघी. घाबरलेलो नाही वाईज बेलो. येस. जसं आपलं टेरिंग धरून ठेवलं हातात त्या म्हणते ती म्हणते मी आता तुला इथं सोडणार नाही. काय म्हटलं सोड घे घरात माझी एकुलती एक बायको आहे तिचा एकुलता एक मी नवरा आहे मला जाया हवं नाही म्हणते तू माझ्या टायमात का आलास. म्हटलं होय हे म्हटलं होतं जाऊ नको मला वाटलं काय आता येणार आहे थोडी पण आता म्हटलं करू काय घे बाय. म्हटलं वाय सोड घे मी बाबा बायका परवाला माणूस आहे. जखनीला पण वाईट जरा दया आली गाऊन घातलेला होता ना तिनं जखनीला दया आली. ती म्हणते मी जाऊ दे तुला पण एक अट आहे. म्हटलं आता ही जो अट काय घालती आहे हू करू नको तुला सगळं सांगून ठेवता इथं कोकणात फिरायला आहे तू. माना म्हणते तू असा एक माना प्रश्न विचार की ज्याचं मी उत्तर देऊ शकले नाही तरच तू इथनं जाऊ शकतोस. चॅलेंज द्याला गाऊन घातलेल्या जखनील माना चॅलेंज द्याला म्हणते असा खायला पण प्रश्न विचार ज्याचं उत्तर मी जर दिलं नाही तर तू इथनं जाऊ शकतोस. आता म्हटलं काय करायचं आता आपलं काय शिक्षण झालेलं नाही. म्हटलं प्रश्न कसा विचारला काय मला काय सुधरलं नाही. तेवढ्यात मला आठवलं हळू सायकल टेनला लावली आणि मांग केलेल्यावर हात घातला आणि झारा बाहेर काढल्यावर जखीन म्हणते मारायचं नाही. म्हटलं मारत नाही. जखीन घाबरली म्हणजे मारायचं म्हटलं मारत नाही. आपण आजपर्यंत कधी बाईवर हात उगारलेला नाही तुझे पण उगारणार नाही तू गाऊन घातलेला आहेस. असा झारा काढला आणि जखनीच्याने माझ्या मध्ये उभा केला आणि तिला विचारलं मी खैल्या भोकातनं बघताय तसा. 12 वाजल्यावर 3 वाजेपर्यंत जखीन दिसतं ह्या बोकातनं नाही 3 वाजेपर्यंत जखीन गायब. मी घराची वा तात्या काय जबर. अरे बा पोकतात आला आहेस तू. आमच्याकडे सगळंच कसं आहे अक्रीज मारणाऱ्या मित्रांनो तात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. आमच्याकडे लोकांना बघितलेस ना. यस. तुमच्याकडे काय आहे काय असं आमच्याकडे बरंच काय असतं बरंच म्हणजे गाडी असतं आम्ही ऐतिहासिक नाटकं करतो. तुम्हाला काय पाहिजे गाणी बिणी काय सांगतो असं आमच्याकडे ढोलकी बिलकीवाला म्हणजे काय सांगतो का पाजल बघू तुझी काय ती काय पाजलू म्हणजे दाखव आम्हाला काय कसं बोलतो. हा येस आमच्याकडे आनंद शिंदे मिलिंद शिंदे छगन चौगुले यांचा आवाज फक्त कानात गेला की आपोआप पाय हलायला लागतात. का दादा दिसता कानात आवाज जाऊन काय पाय हलणार आहे म्हणजे हलतील काय हो. कानात पाय नव्हे कानात आवाज जाऊन पाय हलतील काय सांगा मला. हलतील काय आमच्याकडे वायजर आम्ही घेतल्याशिवाय आमचे पाय बरं दिला डीजेचा खर्च कमी पण केनाचाच खर्च मग. पण दादा आमच्याकडे तसं नाही. आमच्याकडे आवाज फक्त कानात गेला की आपोआप पाय हलायला लागतात. पाजल बघू तुझं येस. तात्या गावकरी मंडळींना टाळ्या वाजवायच्या पाय जरा टाळ्या मारायच्या आणि तात्या हे उचलती कोण हा अरे हा केशव वाजवत एक्सप्रेस गाडी आहे. हॅलो हाय केशव नाव तुमचं नाव नव्हे वाजवतो त्या फलीला आम्ही केशव म्हणतो. कॅशिव म्हणतात त्याला. केशव
अहो कॅशिओ म्हणतात केशव तात्या कॅशिओ म्हणतात का? आला शैलीकडे कोकणात आम्ही सांगू तर यस स्वतःची पाटलाची केशव आणि हे उचलतील काय दिवसा खरी बाजू सगळे उचलतात येस रात्री तुला पोचवतील की तात्या छगन चौगुल्यांचं काय पण घे तुला येतंय ना घे मला कसं पोर नाचतात बघायचंय हा डान्स करायला पाहिजे बच्चे कंपनी पावसून गेलेला आहे तरुण मुलं यस खंडे राहायचं खंडेरायाच्या लग्नाला बालूनवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बालूनवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नाला बालूनवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बालूनवरी आपण मुंबईमध्ये कांदोलीवरनं बोरवलीवरनं दादर तसे एका गाण्यात दुसऱ्या गाण्यात हरी 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 यमुनेच्या तीरावर पायला हरी यमुनेच्या तीरावर पायला हरी कानवाजवी गोपासरी कानवाजवी पासरी कानवाजवी पासरी कानवाजवी पासरी कानवाजवी पासरी अकरा नंतर किती अकरा नंतर 13 सुरभीर साहेब गुरुजी कोण आहे तिकडे 13 महिला मंडळ 11 नंतर किती यस 12 16 Amin
हा गाणं